मी गेले 12 दिवस कोकणामध्ये फिरतोय आणि शेवटच्या दिवशी मला एवढा भारी बीच बघायला भेटला की गोवामधला बटरफ्लाय बीच, रत्नागिरीचा कशेळी बीच इथे फिके पडतील असा निळाशार सुंदर नारळाच्या झाडांमध्ये लपलेला हा कोंडुरा बीच। मी मालवणवरून वेंगुर्ला जात असताना मला रस्त्याच्या बाजूला कोंडुराचा बोर्ड दिसला। माझी ही 12 दिवसाची बाईक राईड धावपळीची असल्याने इथे फक्त 15 मिनिटे जाऊन येऊ म्हणून मी या रोडवरून राईड घेऊन निघालो 4 किलोमीटर असलेल्या कोंडुरा बीचला। फिरता फिरता मी एका सुंदर बीचवर येऊन पोहोचलोय ज्याचं नाव आहे कोंडुरा बीच। काय सुंदर बीच आहे तो, दाखवतो तुम्हाला, चला। पण इथे आल्यावर खरंच मी खूप वेळ थांबलो। असा हा बीच निळाशार जिथे अजिबात गर्दी नाही, दोन्ही बाजूने डोंगर, मध्ये पांढर शुभ्र वाळू, निळाशार पाणी आणि नारळाची झाडं, हे बघून मी थक्क झालो। जवळच सुंदर गाव, इथे यावं, शांत बसावं, समोर सनसेट बघावं, या लाटांचा आवाज ऐकावा, बस एवढंच। मी धावपळत हा बीच बघायचं ठरवलं होतं, पण या बीचने, या जागेने मला थांबून घेतलं। म्हणतात ना, कोकणात येणं सोपं आहे पण परत जाणं खरंच खूप अवघड आहे। असा हा हिडन कोंडुरा बीच आपल्या सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात आहे। आता तुम्ही इथे आलात तर या बीचला, या निसर्गाला कोणती हानी होणार नाही याची नक्की काळजी घ्या।